नमस्कार. अनुरूप विवाह संस्थेतर्फे मी तन्मय कानेटकर तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो. सकाळपासूनच धोधो पाऊस असतानाही तुम्ही सगळे इथे उपस्थित झाला आहेत त्याबद्दल एकदा जोरदार टाळ्या स्वतःसाठीच वाजवायला हरकत नाही. आज आपण बऱ्याच दिवसांनी हा कार्यक्रम घेतोय, शोध अनुरूप जोडीदाराचा. अर्थातच कार्यक्रमात काय होणार आहे, काय तुम्ही इथून घेऊन जाणार आहात ते सगळं पुढे येईलच. पण अगदी सुरुवातीला थोडक्यात अनुरूपची माहिती सांगतो. अनुरूपची अशी माहिती नाही सांगत, पण अनुरूपच्या वेगवेगळ्या उपक्रमांची माहिती सांगतो. कदाचित त्याची कल्पना असेल किंवा नसेलही. साधारणपणे 42 वर्षांपूर्वी माझ्या आजीने म्हणजे अंजली कानेटकरांनी पुण्यात अनुरूप विवाह संस्था चालू केली. त्यानंतर साधारण 17 वर्षांपूर्वी माझ्या आईने अनुरूपची सगळी धुरा स्वतःच्या खांद्यावरती घेतली. 2001 मध्ये माझ्या मोठ्या भावाने अनुरूपची पहिली वेबसाईट anurupvivaha.com ही बनवली. अगदी बेसिक अशी वेबसाईट होती, ज्याचं खूप अपग्रेडेड व्हर्जन आज आपल्याला बघायला मिळतं. आता आपल्याकडे मोबाईल ॲप्सही आहेत, iOS आणि अँड्रॉइड दोन्ही. 2004 मध्ये अनुरूपची पहिली पुण्याबाहेरची शाखा ही चालू झाली सांगलीला. आणि अगदी आत्ता गेल्या महिन्यातच याच महिन्यात चिंचवडमध्ये अनुरूपचं 15वं कार्यालय चालू झालं आहे. हा सगळा पूर्ण अनुरूपचा प्रवास गेले साधारण 2.5-3 वर्षापासून मी स्वतः अनुरूपमध्ये पूर्णवेळ कार्यरत असतो. त्यामुळे तिसऱ्या पिढीचाही दुसरा प्रतिनिधी हा अनुरूपच्या कामामध्ये आता इन्व्हॉल्ड आहे. अनुरूपचं वेगळेपण काय आहे असं जेव्हा आम्हाला विचारलं जातं किंवा याविषयी आम्ही जेव्हा बोलतो, तेव्हा तुम्ही सगळ्यांनी आपल्या जाहिरातींमध्ये किंवा आपल्या बॅनर्सवरती पाहिलं असेल की आपली टॅगलाईन आहे, इथे लग्न जमते. इथे लग्न जमते हे तर आहेच आहे. डेटाबेस असणाऱ्या अनेक वेबसाईट्स आहेत, अनेक विवाह संस्था आहेत. पुण्यात एकट्या 450 विवाह संस्था आहेत, वधूवर सूचक मंडळ आहेत. पण डेटाबेसच्या पलीकडे जाऊन इथे जे लग्न जमतं ते लग्न टिकावं, समृद्ध व्हावं, या दृष्टीने अनुरूप सातत्याने प्रयत्न करत असतं. इथे लग्न जमते, इथपासून आपल्याला इथे लग्न टिकतेपर्यंत जायचं आहे असा विचार घेऊन अनुरूप सातत्याने वेगवेगळे कार्यक्रम ऑर्गनाईज करत असतं. आणि त्याच साखळीतला अत्यंत महत्त्वाचा असा हा कार्यक्रम शोध अनुरूप जोडीदाराचा, जो मुलामुलींसाठी आणि पालकांसाठी दोघांसाठी असतो. काही कार्यक्रम आपण फक्त मुलामुलींसाठी घेतो, काही पालकांसाठी घेतो. खास पालकांसाठी असतो तो म्हणजे सासू सासरे होताना असा एक कार्यक्रम, जो कदाचित पुढच्या महिन्यात असणार आहे. लग्न झाल्यानंतर फक्त मुलं मुली नवीन भूमिकेत जातात असं होत नाही की नवरा बायको किंवा सून जावई, याच्या पलीकडे जाऊन पालकही नवीन भूमिकेत जातात, सासू किंवा सासरे. तर त्याची तयारी थोडी करावी लागते आणि त्या दृष्टीने हा कार्यक्रम डिझाईन केला आहे, सासू सासरे होताना. सगळं काही जुळत असतं, सगळं काही जमत असतं. आता असं वाटतं की लग्न होणारच, पण तेवढ्यात कुठला तरी राहू केतू गुरु शनी बुध कुठनं तरी येतो आणि म्हणतो की छे हे काय जमत नाही आहे. आणि मग सगळं पुन्हा पहिल्यापासून नवीन प्रोफाईलबाबत सुरू करावं लागतं. तर पत्रिका हा लग्न ठरवताना फार गंभीर आणि फार महत्त्वाचा मुद्दा अरेंज मॅरेजमध्ये तरी बनतो. त्यामुळे खास पत्रिकेसाठी आपण लग्न आणि पत्रिकेचं गौड बंगाल नावाचा एक विशेष कार्यक्रम करतो. तोही आपण ऑगस्टमध्ये घेण्याचा विचार करतो आहे. त्याचं प्लॅनिंग सध्या चालू आहे. सध्या एखादं प्रोफाईल कोणालाही सुचवलं, कोणत्याही मुलाला किंवा मुलीला, तर 100तली 101 मंडळी ही मोबाईल बाहेर काढतात, फेसबुक उघडतात आणि समोरच्याचं फेसबुक प्रोफाईल बघतात किंवा इंस्टाग्राम प्रोफाईल बघतात. तर आपल्या सोशल मीडिया या गोष्टीचा आपल्या आयुष्यावर असणारा परिणाम बघता लग्न ठरवताना तो होणार नाही असं कसं होईल. त्यामुळे खास सोशल मीडियाला डोळ्यासमोर ठेवून सोशल मीडिया आणि लग्न अशा पद्धतीचा एक कार्यक्रम आपण डिझाईन केला. रिलेशनशिप मनातलं ओठांवर हा असाच एक कार्यक्रम. आजचा कार्यक्रम जसा थोडासा मोठ्या स्केलवरचा आहे, आपण मोठं ऑडिटोरियम घेतलं आहे, त्यामुळे थेट तुमच्याशी संवाद साधणं कठीण जातं आपल्या उपस्थित तज्ज्ञांना. त्यामुळे आपण काही गप्पांचे कार्यक्रम ऑर्गनाईज करतो, जे छोट्या स्केलवरती असतात. मग त्याच्यात वधू गप्पा, वर गप्पा, वधूवरांच्या एकत्र गप्पा, फक्त पालकांसाठी पालक गप्पा, असे हे सगळे कार्यक्रम सातत्याने होत असतात. नॉर्मली मेळावा असं म्हणल्यानंतर जे डोळ्यासमोर येतं, वधूवर मेळावा असं म्हणल्यानंतर, त्यातलं काहीच अनुरूपच्या थेटभेट कार्यक्रमात नसतं. म्हणून मी मेळावा हा शब्दही टाळतो. मला मेळावा शब्दही आवडत नाही. आम्ही थेटभेट कार्यक्रम म्हणतो. आपल्या या कार्यक्रमाचं डिझाईन असं असतं की या कार्यक्रमामध्ये एक तर मुलं मुली स्वतः असणं कंपल्सरी असतं आणि या कार्यक्रमामध्ये
उपस्थित प्रत्येक मुलगा प्रत्येक मुलीला आणि प्रत्येक मुलगी प्रत्येक मुलाला एकदा तरी थेट भेटते, बोलते, जाणून घेते, एकमेकांना समजून घ्यायची संधी त्या थेट भेट कार्यक्रमात मिळते. त्यामुळे हे थेट भेट कार्यक्रम अत्यंत रंजक होतात आणि बहुतांश वेळेला असं होतं की पालकच सगळ्या मुलामुलींना पाठवत असतात या आपल्या थेट भेट कार्यक्रमांना. आम्ही जेव्हा नंतर फीडबॅक द्यायला सांगतो तेव्हा मुलं मुली माईक हातात घेतात आणि म्हणतात की खरं तर मी इथे अजिबात यायला तयार नव्हतो किंवा नव्हते, मला आईने कंपल्शनच केलं, त्यामुळे मी म्हटलं ठीक आहे बसू एक तासभर आणि मग पुढे काय करायचं ते ठरवू, पण मी इथे खूप रमलो आणि बरं झालं मी इथे आलो. तर अशा पद्धतीच्या रिॲक्शन्स आम्हाला आणि फीडबॅक्स कायमच या थेटभेट प्रोग्राममध्ये मिळतात. हे थेटभेट प्रोग्रामही अतिशय वेगळ्या पद्धतीने घेण्याचा आमचा सातत्याने प्रयत्न असतो. आत्ता रिसेंटली आम्ही एक नवीनच प्रकार करून बघितला आणि त्यालाही तुडुंब प्रतिसाद मिळाला, तो म्हणजे बार्बेक्यू थेटभेट प्रोग्राम. सो मुलं मुली अजूनच रिलॅक्स झाले, छान स्टार्टर्स खाता खाता त्यांनी गप्पा मारत एकमेकांना ते भेटले आणि मजा गेली खरं सांगायचं तर. हे सलग 3रं वर्ष असेल की जेव्हा आम्ही मान्सून थेटभेट प्रोग्राम ऑर्गनाईज करू. येत्या जुलैमध्ये 23 जुलैला तो थेटभेट प्रोग्राम आहे की जिथे सगळी मंडळी सगळी मुलं मुली ही अनुरूप ऑफिसपाशी जमतात. तिथे 2 बसेस असतात, त्यात बसतात आणि सगळे मिळून सिंहगड पायथ्याला जातो आणि तिथे तो थेटभेट कार्यक्रम ऑर्गनाईज केला जातो. त्यामुळे दिवसभराची ती पिकनिकच होते. पण 50-55 मुलं मुली एकमेकांना जेव्हा भेटतात, म्हणजे 50 मुलं 50 मुली, तेव्हा त्यांची ती एक मोठी ट्रिप झाल्यासारखं होतं. एकमेकांबरोबर इंटरॅक्शन होतं. आपल्यासारखेच इतर लोकही जे या प्रोसेसमध्ये त्यांच्याशी बोलणं होतं, त्यातनं एक प्रकारचा आधारही मिळतो आणि अर्थातच जोडीदारही मिळतो. त्यामुळे हे थेटभेट प्रोग्राम अतिशय रंजक आणि वेगळ्या पद्धतीने आम्ही ऑर्गनाईज करत असतो आणि त्याला तुम्ही जितक्या जास्त संख्येने याल तितकं चांगलं. आजचा कार्यक्रम आहे शोध अनुरूप जोडीदाराचा. या कार्यक्रमाचं स्वरूप असं असणार आहे की आपल्याबरोबर 3 तज्ज्ञ मंडळी असणार आहेत आणि त्यांच्याशी संवाद साधण्यासाठी मी सूत्रधार म्हणून. त्या तीनही आपल्या तज्ज्ञांना मी आता मंचावर आमंत्रित करतो. डॉक्टर आनंद नाडकर्णी, अनुरूपच्या संचालिका आणि माझी आई गौरी कानेटकर आणि सायकोलॉजिस्ट अनुजा कुलकर्णी. अगदी थोडक्यात डॉक्टर आनंद नाडकर्णी यांची मी ओळख करून देतो. एक फक्त कोपऱ्यातली इथली जागा सोडून तुम्ही तिघेही बसून घेतलं तरी चालेल. डॉक्टर आनंद नाडकर्णी हे अतिशय प्रसिद्ध, अतिशय वेल नोन असे सायकायट्रिस्ट आहेत. ठाण्यामध्ये IPH म्हणजे इन्स्टिट्यूट फॉर सायकोलॉजिकल हेल्थ या संस्थेच्या माध्यमातून गेली जवळपास 25 वर्ष ते मानसिक आरोग्याच्या क्षेत्रात विविध उपक्रम यशस्वीपणे राबवत आहेत. पुण्याच्या मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्राचे ते संस्थापक, विश्वस्त आणि सल्लागार आहेत. मानसिक आरोग्य आणि समाज याच्यातील अज्ञान आणि गैरसमजुतींची दरी कमी करण्यासाठी अनेक माध्यमातून ते अथक प्रयत्न करत असतात. स्वभावविभाव, विषादयोग, मुक्तिपत्रे, शहाण्यांचा सायकायट्रिस्ट अशी वेगवेगळी जवळपास 16 पुस्तकं डॉक्टर नाडकर्णी यांनी लिहिली आहेत. सध्या व्यावसायिक रंगभूमीवर सादर होत असलेल्या गेट वेल सून आणि जन्मरहस्य या नाटकांचे ते लेखक आहेत. त्याचबरोबर असंख्य एकांकिका त्यांनी आजवर लिहिल्या आहेत. देवराई हा सिनेमाही त्यांनी लिहिला आहे. मनोविकार शक्ती, व्यसनमुक्ती आणि समाजकार्य या संदर्भातील अनेक पुरस्कारांनी ते सन्मानित आहेत. डॉक्टर आनंद नाडकर्णी याही पूर्वी अनुरूपच्या कार्यक्रमांमध्ये सहभागी झाले होते, त्यामुळे ते अनुरूप परिवाराचाच एक भाग आहेत. डॉक्टर नाडकर्णी आपलं इथे स्वागत, आणि मी आईला विनंती करतो की पुष्पगुच्छ देऊन त्यांचं एक स्वागत करावं. त्याचबरोबर अनुरूपबरोबर गेली जवळपास 4 वर्ष संलग्न असणारी आणि सगळ्या अनुरूप मेंबर्समध्ये एकदम फेमस असणारी आमची काउन्सिलर अनुजा कुलकर्णी इथे आहेत. अनुजाचंही स्वागत करावं अशी मी विनंती करतो. ठीक. सो आता मी जास्त वेळ न घेता आपण कार्यक्रमाला सुरुवात करूया. मी तिथे बसून या तिघा मान्यवरांना प्रश्न विचारणार आहे. तुमच्या मनात काही प्रश्न असतील तर आपले काही व्हॉलंटियर्स इथे आजूबाजूला उभे असतील तर तुम्हाला जर चिठ्ठ्यांमधनं ते पाठवणं शक्य असेल किंवा पाठवायचं असेल तर तुम्ही तसं देऊ शकता. आपण कार्यक्रमाला सुरुवात करतोय.
हॅलो. शोध अनुरूप जोडीदाराचा. आपण शोधाविषयी बोलणार आहोत, जोडीदाराविषयी बोलणार आहोत आणि अनुरूपतेविषयी बोलणार आहोत. सगळे मुद्दे कव्हर करायचा आपला आज प्रयत्न आहे. आज एक वेगळा प्रयोगही आपण असं करतोय की पहिल्यांदाच आपल्या फेसबुक पेजवरती, अनुरूपच्या फेसबुक पेजवरती आपण हा सगळा कार्यक्रम लाईव्ह टेलिकास्ट करतोय आत्ता या क्षणाला. सो जे आज इथे पावसामुळे किंवा दुसऱ्या शहरात असल्यामुळे उपस्थित राहू नाही शकले ते नक्कीच हा सगळा कार्यक्रम एन्जॉय करत असणार आहेत, पाहत असणार आहेत. आणि कदाचित मी मोबाईल याचसाठी ठेवला आहे की जर कोणी आपल्याला लाईव्ह प्रश्न विचारले तिथे कमेंट्समध्ये तर तेही आपण इथे घेऊ शकू आणि त्याच्याबद्दल चर्चा करू शकू. सगळ्यात पहिला प्रश्न असा आहे की लग्न करायचं असं म्हणल्यानंतर लग्न करायचं आहे हे ठरवायचं कसं, हे ठरवायचं कोणी, याच्याबाबतचा रेडीनेस कसा आणावा आणि काय करायचं, म्हणजे ही सुरुवात कुठनं होणार, हा ट्रिगर पॉईंट कुठला असला पाहिजे आणि त्याच्याबद्दल आपण सुरुवात करूया. अनुजा, तुझ्यापासून आपण सुरुवात करूया. मुळातच लग्न ही गोष्ट आल्यानंतर जिथे आपले मेंबर्स आहेत तिथे अरेंज मॅरेजनी का लव्ह मॅरेजनी हा खूप मोठा प्रश्न आहे. कारण जेव्हा लव्ह मॅरेज असतं तेव्हा कोणी करायचं आणि कोणी ठरवायचं हा प्रश्नच येत नाही ना. पण जेव्हा अरेंज मॅरेज होतं किंवा अरेंज मॅरेजसाठी आपण नाव नोंदवतो तेव्हा अर्थातच ही जबाबदारी आपोआप जादूनी ॲज इफ आईवडिलांवर जाऊन पडते. आणि तिथे कारण असं सांगितलं जातं कारण आईबाबांना अनुभव आहे. तर ह्याच्यामध्ये चूक अशी बऱ्याचदा होते की आईबाबांना त्यांच्या लग्नाचा आणि एका लग्नाचा अनुभव असतो आणि त्याच्यावर आपण त्यांचे लग्नाबाबतीतले सगळेच निर्णय बरोबर आहेत म्हणून सगळी ॲक्शन त्यांनीच करायला पाहिजे या विषयावर जातो. खरं तर रेडीनेस लग्नासाठीचा याच्यासाठी कुठला आयडियल एजच नाही आहे. कारण 24व्या वर्षी असं वाटत असतं की अजून मला सेटल व्हायचं आहे, 28व्या वर्षीही वाटत असतं सेटल व्हायचं आहे. पण जेव्हा केव्हा असं वाटेल की मी एका व्यक्तीला माझ्या आयुष्यामध्ये सामावून घेऊ शकतो त्या पॉईंटला त्या इंडिव्हिज्युअली हा निर्णय घ्यायचा आहे की आता आपण लग्नासाठी स्थळं शोधायला सुरुवात करू शकतो. याच मुद्द्यावर नाडकर्णी सर, लग्न ठरवायची लग्न करण्याची वेळ आली आहे, आता हा कॉल घ्यायचा कोणी नेमका? नाही, पहिल्यांदा सगळ्यांना नमस्कार. हा कॉल अर्थातच त्या मुलानं किंवा मुलीनं घ्यायचं आहे कारण लग्न त्यांचं आहे. म्हणजे आता मी जरासा वेध घेत होतो बसलेल्या सगळ्या ऑडियन्सचा, तर इतक्या पावसामध्ये खूप पावसाळे बघितलेलीच मंडळी मला जास्त दिसत आहेत. तर ही जसं म्हणाली की अरेंज मॅरेज आहे म्हटल्यावरती ती जबाबदारी आता आईवडिलांची. मी असं पाहतो बघ, मुळामध्ये निर्णय हा त्या तरुणाचा किंवा तरुणीचा तो युवाचा निर्णय आहे, पण तो कुटुंबासोबत घेणं जरुरीचं आहे. आणि मला वाटतं हे लव्ह मॅरेज असलं तरीही तसं व्हायला पाहिजे. म्हणजे त्यामध्ये सुद्धा त्या मुलाचा आणि मुलीचा जरी निर्णय असला तरी तो कुटुंबाच्या सोबत घेणं. आता सोबत ह्याचा अर्थ असा की त्यामध्ये ना एक प्रकारची सहमती अपेक्षित असते आणि त्या सहमतीमध्ये प्रत्येकाने आपापल्या भूमिका थोड्याशा दूर ठेवायच्या असतात. रूढ भूमिका. हे रूढ भूमिका कशी असते की आम्ही तुमच्यापेक्षा खूप पावसाळे बघितलेत तर म्हणून तुम्ही आमचं ऐका. किंवा तरुण पिढी असं म्हणू शकेल की तुमच्या वेळचा पाऊस वेगळा, आत्ताचा अल निनो वेगळा, त्यामुळे आम्ही जे बघतोय ते तुम्ही कधीच बघितलेलं नाही, त्यामुळे तुम्ही काहीच ह्याच्यामध्ये दखलंदाजच करू नका, बाजूलाच ठेवा ते सगळं. तर हे न होता या कुटुंबामध्ये एकाचा निर्णय आणि सर्वांसोबत केलेला असं जर आपण म्हणालो, मला काय जाणवतं लग्नाच्या बाबतीमध्ये, म्हणजे हा वेळ म्हणजे आली समीप घटिका असं मंगलाष्टकांमध्ये म्हणतातच, तर ती आली समीप घटिका ह्याच्यामध्ये हा प्रॉब्लेम का निर्माण झाला आहे? तो प्रॉब्लेम अशासाठी निर्माण झाला आहे की लग्न करायचं अनुरूप वय हे पूर्वी व्यक्ती ठरवतच नव्हती. लग्न करायचं वय हे समाज ठरवायचा, त्याच्यानंतर मग कुटुंब ठरवायचं आणि व्यक्तीच्याकडे तो चॉईसच नव्हता. आणि ही काय 50, 60, 70 वर्षापूर्वीची गोष्ट आहे, काय खूप आधीची गोष्ट आहे अशातला भाग नाही.
पण गेल्या 20 वर्षामध्ये प्रामुख्याने हे इन्फॉर्मेशन एज आणि ग्लोबलायझेशन सुरू झाल्याच्या नंतर एक महत्त्वाचा फरक असा पडला आहे की व्यक्तीच्या हातामध्ये स्वतःच्या जीवनातील आवश्यक निर्णयांचं उत्तरदायित्व मी घेतलं पाहिजे असं व्यक्ती म्हणायला लागली आहे. पण उत्तरदायित्व किंवा जबाबदारी याचा अर्थ असं म्हणणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला तसा समजलेलाच असतो असं नाही. त्यामुळे आपली गडबड कुठे होते बघा, की त्या व्यक्तीला मला तुम्ही पर्सनल स्पेस द्या, माझे निर्णय मला घेऊ दे, मग ते 24 वर्षे 26 वर्षे 28 वर्षे 32 वर्षे 34 वर्षे किती वयाचा मुलगा किंवा मुलगी म्हणेल. पण त्यावेळेला ना तो सोबतचा विचार नाही करत ती व्यक्ती, आणि आईबाबा जे असतात ते आता ह्याचं लग्न आता हिचं लग्न, हे एकदा आता कधी होतं आहे. तर एका बाजूने पर्सनल स्पेस आणि पर्सनल चॉईस याचं वाढत जाणारं भान मुलांच्या संदर्भातलं, मुलामुलींच्या संदर्भातलं, आणि पालकांना त्यांच्या परंपरागत भारतीय पालक भूमिकेतून बाहेर न पडता येणं. आता परंपरागत भारतीय पालक भूमिका म्हणजे काय, की त्या मुलामुलींचं लग्न झाल्याशिवाय नाही होते बरोबर, कसं ना तर कसं सांगायचं बरं, ते थांबत नाही तिकडे, त्या मुलामुलींना मुलं-मुली होऊनसुद्धा थांबत नाही. कारण ती परंपरागत भारतीय पालक भूमिका आहे. तर ह्या दोन गोष्टी एकाच वेळी घडत असल्यामुळे हे सगळे प्रश्न निर्माण होत आहेत. आणि म्हणून इथं या दोन्ही गटांनी एकमेकांच्या भूमिकेचा आदर केल्याशिवाय बदल होणार नाही. मी दोघांनी एकमेकांची भूमिका पहिल्यांदा समजून घेतली पाहिजे, आदर त्याचा केला पाहिजे, आणि मग ह्याच्यातला आपला समतोल काय, म्हणजे कितव्या वर्षी करायचं किंवा कधी करायचं किंवा बघायला सुरुवात कधी करायची, आणि तो निर्णय घेतल्यानंतर ती जी काय कालमर्यादा असेल त्याच्या आधी न करणं. म्हणजे सगळेजण निर्णय घेतात बरं का. म्हणजे अगदी बसून, अगदी माझ्या एक ओळखीची मुलगी आहे बरं का, तर ती चांगली डॉक्टर झाली, पोस्ट ग्रॅज्युएट झाली, आणि तिला असं वाटतं तिच्या दृष्टीनं की अजून 2 वर्ष तिनं लग्न करू नये. तिच्या आईला असं वाटतंय, वडिलांना कधी कधी अशा वेळी काही वाटतच नाही, तर आणि ते डबल आईला वाटतं, म्हणजे त्यांच्या वाटचं आणि वडिलांच्या वाटचं. तर ती आई तिच्याशी सॉलिड मागे लागलेली असते नेहमी. तर त्यांच्याबरोबर बसून चर्चा करून की आता लग्न करायचं नाही असं नाही ना, इथपासून सुरुवात करायला लागते. तर नाही, लग्न करायचं असं नाही म्हणजे करायचं. बरं, मग कधी करायचं आहे, मग मला असं मग तो वेळ का, तर ठीक आहे, मग तिची कारणं काय असतील ते, ह्यांची कारणं, की ते सगळं ऐकून घेतल्यावरती मग आम्ही सगळ्यांनी असं ठरवलं की अमुक वेळेनंतर आपण ॲक्टिवली ह्याच्यामागे लागू. पण तोपर्यंत आईच्या स्क्रुटिनीमधून काही चांगली स्थळे आल्यास पाहण्यास हरकत नाही असा आम्ही एक करार केला बरं का तिकडे बसून. असे खूप सारे लखनौ करार वगैरे, सिमला करार, तसे करार होतात. तर तसा आम्ही करार केला. आमच्या कराराला जेमतेम 59 मिनटं झाली असतील. तर लगेच आईने सुरू केलं, अगं पण एवढा आलाय तो बघून घे. तर मला काय वाटतं, हे आदर राखणं नाही आहे. त्यामुळं इथं दोघांनीही एकमेकांच्या भूमिकेचा आदर जर केला तर मग बाकीचे सगळे प्रश्न आहेत ना, वय, सेटल होणं, अमुक डमुक, याच्यावरती काहीतरी मार्ग काढला जाईल चर्चेनं. जो कन्सेन्सस निर्माण होईल त्याला सर्वांनी त्याचा आदर राखणं हे मला वाटतं खूप गरजेचं राहील. हा कन्सेन्सस निर्माण करताना म्हणजे आई तुझ्यासाठी प्रश्न आहे स्पेसिफिकली, कारण गेली जवळपास 17 वर्ष वेगवेगळे पालक तुझ्याकडे येऊन तुला बोलतात आणि तुला याबद्दल सल्ला विचारतात. तर सगळ्यात कॉमन तर डायलॉग्स हेच असतात की वय निघून गेलं तर काय करायचं, तिला कुठे कळतं किंवा त्याला कुठे कळतंय, मी सांगते ना वगैरे, हे सगळे मुद्दे येतातच चर्चेला. अशा वेळी तू काय नेमकं सांगतेस आणि हा कन्सेन्ससवर कसं यायचं सांगतेस? मला वाटतं ती पहिल्यांदा डिलीट काय करायचं ऐकताना ते ठरवत असेल की काय गोष्टी डिलीट करायच्या या ऐकून फिल्टर करून, मग मुद्दा कुठे आहे ते बघायचं. बोल.
बरेचदा पालक जेव्हा ऑफिसमध्ये येतात तेव्हा पहिल्यांदा असा अनेक पालक म्हणतात की एक आपल्याकडे स्वतःविषयीचा फॉर्म आहे की जो आपण इन्सिस्ट करतो की मुलींनीच भरायला पाहिजे, की पालक म्हणतात अहो पण आम्ही भरतो ना, आम्हाला माहिती आहे त्याला काय पाहिजे किंवा तिला काय पाहिजे, तरी आम्ही म्हणतो की नाही तो त्यांनीच भरला पाहिजे. मग ते हळूच सांगतात नाही पण आम्ही सांगितलंच नाही आहे घरामध्ये अजून. मुलींना माहितीच नाही आहे की आम्ही त्यांचं नाव नोंदवणार आहोत. म्हणजे असे कुटील आणि पाताळ यंत्री पालक येतात का तुझ्याकडे? आता उदाहरणार्थ त्यांना जर असं म्हणलं की नाही त्यांनीच तो भरून द्यायला पाहिजे किंवा असं, किंवा आम्ही असं अनेक कार्यक्रमांमध्ये सांगतो की पालकांनी खरं तर स्क्रुटिनी वगैरे काही करूच नाही आहे, पण स्थळं बघण्याची प्रायमरी जबाबदारी मुलांची असली पाहिजे आणि त्यांनी ती बघितली पाहिजे. तर तुम्ही 2 महिने स्वस्थ बसा, तुम्ही काहीही करू नका, असं जेव्हा मी पालकांना सांगतो तेव्हा ते म्हणतात अहो मग त्यांची लग्न व्हायचीच नाहीत, कारण त्यांना काही पडलेली नाही लग्नाची. त्यांना अजिबात घाई नाही. आणि बेसिकली इथे प्रॉब्लेम अशामुळे निर्माण होतो की पालक त्यांच्या लग्नाच्या वयात पोचतात. म्हणजे त्यांची लग्न 21-22 आणि तो म्हणजे वडील 25 अशामध्ये ती झालेली असतात. आता जरी मुलगी 27-28ची घरात दिसली की आईला खूप प्रचंड अँझायटी, कसं होणार पुढचं सगळं, एव्हाना मला काय काय झालं होतं, अशा सगळ्या घरामध्ये खूप चर्चा चालू होतात. आणि मग जे तुम्ही म्हणलात आत्ता तसं की करायचं आहे ना लग्न, मग सगळं वेळेवर व्हायला पाहिजे, मग त्याला उशीर कशाला, अशा पद्धतीने तो संवाद तिथे येतो. आणि मुलींशी जेव्हा बोलतो, एस्पेशली मुलींशी, तेव्हा त्या असं म्हणतात की आईला प्रत्येक मुलगा चांगलाच वाटतो. हे तर प्रत्येक मुलीचं वाक्य असतं. आणि मुलांशी बोलायला लागलं की म्हणतात मुली काय समजतात काय स्वतःला, आभाळातनं पडलेत का काय, ज्या पद्धतीने ते आमच्याशी बोलतात त्या पद्धतीने काय, म्हणजे काही सध्या तर मुलं खूप धास्तावलेली आणि घाबरलेली आहेत. हां, आणि त्यांच्या आया त्यापेक्षा धास्तावलेल्या आहेत. त्यामुळे आमचा एक कार्यक्रमच आहे, धास्तावलेल्या वर माया आणि अचंबित वर. तो फक्त वर आणि त्यांच्या आया यांच्यासाठी असतो. म्हणजे पूर्वी त्या वरमाईचे पायबी धुवायचे काहीतरी लग्नामध्ये, नाही का? तसं आता त्या अचंबितच होऊन जातात. बरं, पुढचा प्रश्न नाडकर्णी तुम्हालाच आहे. बऱ्याचदा असं होतं की लव्ह मॅरेज झालं असतं तर बरं झालं असतं, कुठे या सगळ्या झंझटीत पडलोय असा एक विचार येतो. तर अरेंज मॅरेजमध्ये अरेंज मॅरेजच्या प्रोसेसमध्ये जेव्हा सुरुवात होते तेव्हा मुलींना एक सेन्स ऑफ ॲक्सेप्टन्स किंवा रिजेक्शन, पॉसिबल रिजेक्शन, तर याची कुठेतरी भीती असते का, किंवा ते लग्न अरेंज मॅरेजशी रिलेट कशा पद्धतीने केलं जातं आणि त्याला काउंटर कसं करावं, मी एक जर कॅन्डिडेट असेल तर? मी थोडं रिजेक्शनबद्दल बोलतो. मला एक काय वाटतं बघ, की म्हणजे उपवर्ग मुलगा मुलगी जे कोणी असतील त्यांनी नात्यामध्ये जेव्हा ते अरेंज मॅरेजमध्ये येतात तेव्हा होकार येणार, आणि होकार जोपर्यंत येत नाही तोपर्यंत नकार येणार, आणि तिथून होकार आला की आपल्याकडून जोपर्यंत होकार जात नाही तोपर्यंत तो होकार पूर्ण होणार नाही. ही प्रोसेस आहे ना. मग आता अशा वेळेला नकार येण्याची जी काही शक्यता आहे ती गृहीत धरूनच प्रत्येकाला चालायला पाहिजे. ती शक्यता राहणारच आहे. मुद्दा काय निर्माण होतो बघा, की त्या नकाराकडे माझं मन कसं पाहतं. म्हणजे आमचा डॉक्टर अल्बर्ट एलिस नावाचे जे मानसशास्त्रज्ञ होते, ज्यांनी विवेकनिष्ठ उपचार पद्धती शोधून काढली, त्यांनी स्वतःवरती एक प्रयोग केला होता. त्याला ब्रॉन्झ बोटॅनिकल गार्डन एक्सपेरिमेंट असं म्हणतात. त्यांनी काय केलं, हे जे अल्बर्ट एलिस होते ते अतिशय शाय होते, अँक्शस होते, मुखदुर्बळ होते, आणि अमेरिकन समाजामध्ये डेटिंग ही सर्वमान्य कल्पना आहे. तर ह्यांना डेटिंगला मुलगीच मिळत नव्हती, कारण तिला प्रपोज कसं करायचं हेच या माणसाला कळत नव्हतं. म्हणून त्यांनी काय केलं की त्या बोटॅनिकल गार्डनमध्ये येणाऱ्या आणि अनुरूप दिसणाऱ्या अशा 100 मुलींना डेटिंगसाठी प्रपोज केलं. त्यातल्या 97 जणींनी त्यांना नाही म्हटलं. 2 जणी जेमतेम हो म्हणाल्या पण आल्या नाहीत, आणि 100वी हो म्हणाली पण डेटच्या वेळेला आली नाही. म्हणजे 100च्या 100 जणींनी त्यांना डेटला नकार दिला. तर अल्बर्ट एलिस या घटनेनंतर स्वतःबद्दल काय म्हणाले ती गोष्ट फार महत्त्वाची आहे. ते असं म्हणाले
की 100 जणींनी मला नकार दिला याचा अर्थ मी लव्हेबल नाही असा नाही. म्हणजे मी कुणीही माझ्यावरती प्रेम करूच शकणार नाही इतका मी नालायक नाही. वास्तव काय आहे, ह्या 100 जणींनी ह्यावेळी मला नकार दिला, एवढंच वास्तव आहे. त्याला मी जर असं समजून घेतलं की याचा अर्थ ना काय मी प्रेम करायच्या लायकच नाही, मी कोणाला आवडतच नाही, या मुलींनी मला रिजेक्ट केलं आहे, असा जर मी त्याचा अर्थ लावला तर मी ते माझ्या आत्मसन्मानाबरोबर जोडून घेतो. म्हणजे मुलगा असू दे किंवा मुलगी असू दे, त्यांनी नकाराला आत्मसन्मानाबरोबर जोडू नये आणि होकारालाही जोडू नये. कारण होकारालाही माणसं, अरे तिने एवढ्या जणांना, हे लव्ह मॅरेजमध्ये जास्त होतं, तिने एवढ्या जणांना नाही म्हटलं होतं, आपल्याला हो म्हणली की नाही, म्हणजे तिच्या हो म्हणण्यामुळे माझा आत्मसन्मान वाढला. तर होकाराने किंवा नकाराने माझा आत्मसन्मान वाढत नाही, तो आहे तिथेच आहे. हे जर जाणून घेतलं ना मुलाने किंवा मुलीने, तर असे नकार करता येतील की हा नकार या मुलाच्या किंवा मुलीच्या या चॉईसमध्ये मी बसलो नाही किंवा बसले नाही, एवढाच त्याचा अर्थ आहे. असं आपल्याला त्या नकाराकडे बघणं ही गोष्ट खूप आवश्यक आहे. आणि बऱ्याच वेळेला काय होतात, आजूबाजूची जी माणसं असतात, नकार घेणारी जी व्यक्ती असते ती एका मनस्थितीतून जात असते. आजूबाजूचे लोक त्याला हां त्यात काय, नाहीतरी तो तुझ्या लायक नव्हताच, असं करून ना काहीतरी त्याला एक बँडेड लावायचा प्रयत्न करतात त्या जखमेवरती. पण तसं करण्यापेक्षा त्यावेळेला त्या व्यक्तीला जे वाटतंय ते समजून घेणं, आणि ते एक दुःख हेच असतं प्रत्येक वेळी की वाय आय ॲम रिजेक्टेड. तर यू आर नॉट रिजेक्टेड. इट वॉज हिज चॉईस दॅट ॲट धिस पॉईंट इन टाईम he or she did not feel you fit for that role. असं आहे ना ते, खरं म्हणजे वास्तव ते आहे. पण आपण ते मनाला इतकं जोडून घेतो की मी अशा मुलं मुली पाहतो की अनेक वेळेला त्यांना असे 2, 3, 4 नकार आल्याच्या नंतर ते म्हणतात आता मला पुढे काही बघायचंच नाही. म्हणजे मग तो प्रोसेसच थांबवतात तो अख्खा. तर तसं नाही करता कामा मला वाटतं. ती गोष्ट खूप महत्त्वाची आहे. आणि दुसरा एक मुद्दा मला असा मांडायचा आहे आपले मुलं मुली आणि पालक यांच्या संदर्भात. शेवटी मुलाचं किंवा मुलीचं लग्न जमणं हा त्याच्या एकंदर जीवनाचा एक भाग आहे. आणि पालकांसाठी आपापल्या मुलाचं किंवा मुलीचं लग्न जमणं हाही त्यांच्या जीवनाचा एक भाग आहे. दोघांनीही त्याला संपूर्ण जीवनाचा दर्जा देऊ नये. आणि पालकांना विशेषतः सांगायचे की माझ्या मुलाचे लग्न म्हणजे माझे जीवन नाही. हां, म्हणजे भर पावसात तुम्ही आलात ह्यावर एक कन्सर्न कळते आहे, पण तरीही डोंट इक्वेट इट टू युअर लाईफ. युअर लाईफ हॅज सो मेनी कॉम्पोनंट्स, व्हेरी इम्पॉर्टंट कॉम्पोनंट्स, व्हेरी इंटिग्रेटेड कॉम्पोनंट्स. तुमच्या जीवनाचे एकजीव झालेले अनेक भाग आहेत. त्यातला तुमच्या मुलाचं किंवा मुलीचं लग्न हा एक भाग आहे, हे कृपया विसरू नका. त्या एका भागाला जितकं महत्त्व द्यायचं तितकंच द्या. तो एक भाग इतका वाढत जातो की मी आईवडिलांच्यामध्ये खूप वेळेला त्याच्यामुळे मला डिप्रेशन आले असे आईवडील पाहतो. तर त्याच्यामुळे डिप्रेशन येत नसतं. डिप्रेशन आपल्याला आपल्या विचारांमुळे येत असतं. आपण त्या विचाराला जर असं म्हणालो की हा माझ्या जीवनाचा एक महत्त्वाचा भाग आहे, अगदी तुमची भूमिका मान्य करून की जबाबदारी आहे पार पाडायची आहे, सगळ्या गोष्टी उत्तम आहेत, पण इट कॅनॉट बी इक्वल टू युअर लाईफ. हे जसं पालकांना सांगायचं आहे तसंच मुलामुलींनाही त्यांना हे सांगायचं आहे की हाही तुमच्या जीवनाचा एक कप्पा आहे, हे विसरू नका. तेव्हा तुम्हाला जीवनाचा हा एक, तुमचे जे इतर सगळे कप्पे आहेत त्याच्यामध्ये हा कप्पासुद्धा तुम्हाला बॅलन्स करायचा आहे, हे तुम्ही विसरू नका. तर मला वाटतं ना, वेदर इट इज पार्ट ऑफ लाईफ ऑर फुल लाईफ, आणि मग तो पार्ट ऑफ लाईफमध्ये हाऊ टू मेक इट इंटिग्रेटेड पार्ट ऑफ लाईफ, असा विचार आपण करायला पाहिजे दोन्ही बाजूंनी. हॅलो, एक आई तुझ्यासाठी प्रश्न असा आहे, कमिंग बॅक टू थोडंसं अरेंज मॅरेज प्रोसेस या रिलेटेड. अनेकदा पालक असा उल्लेख करतात
की नाही ना त्यांनी त्याचं जमवलं, मग आता आम्हाला लक्ष घालायला लागतंय. तर त्यावेळी तू काय सांगतेस आणि त्याचा काही मुलांवर परिणाम होतो का, की जे हे ऐकतात आपल्या पालकांकडनं? बरेचदा असं होतं की एस्पेशली मुलीच्या बाबतीत, मुलाच्या बाबतीत तर हा प्रश्न येतोच. पालकांबरोबर ते आलेले असतात आणि त्यांच्यासमोर पालक आम्हाला असं सांगतात, नाही ना जमवलं. अशा वेळेला ती किंवा तो जो बसलेला असतो त्याला खूप मोठा गुन्हा केला आहे आपण आयुष्यात. कारण आई म्हणते जमवलं असतं तर मग ही सगळी झंझट मागे नसती लागली. पण हे सगळं त्या मुलामुलींच्या समोर, आणि मग त्याला एक मुलामा असं देतात, काय करणार ना, पण सगळं लक्ष शिक्षणातच होतं आजपर्यंत त्याचं किंवा तिचं. म्हणजे हा एक नंतरवरती मुलामा दिलेला असतो. पण समूह त्या मुलामुलींना असं वाटतं की आम्ही खूप मोठा गुन्हा केला आहे की आम्हाला लव्ह मॅरेज करायला जमलेलं नाही आहे. आणि पुन्हा ते त्या आत्मसन्मानाला लावून घेतात. हो, आय एम अ बॅड चाइल्ड. हां, दोन्ही म्हणजे दोघंही. आम्ही पण अशा पद्धतीने पालकत्व निभावलं नाही आहे असंही बॅड पेरेंट. हां, अशाही पद्धतीचं असतं. आणि जे आपण म्हणलो आत्ता, तुम्ही असं म्हणलात की आयुष्याचा तो एक महत्त्वाचा पार्ट आहे, खरं आहे, पण तो एक भाग आहे. हां, तर असं होत नाही. नॉर्मली असं होतं की पालक त्यांचे सगळे उद्योग सोडून फक्त आपल्या मुलामुलींसाठी जोडीदार शोधणं, त्या प्रोसेसमध्ये असणं, म्हणजे ते त्यांचे छंद नसतात. आणि परत सांगतात आम्हाला आता मोहीम, आता फक्त मोहीम. म्हणून परवाच एक आई आली होती, त्या म्हणल्या मी महिनाभर रजा घेतली नोकरीमधनं आणि आता फक्त मी एवढंच करणार आहे, कोणाला जेवायला बोलवणार नाही, मी कुठे जेवायला जाणार नाही. म्हटलं बाकीचं तुम्ही, हो म्हटलं जाते मी गाण्याच्या क्लासला वगैरे, पण सगळं बंद. तर हे खूप, आणि याचा पण एक ताण मुलामुलींवरती येतो की केवळ माझं लग्न जमत नाही आहे. आणि इतकं साधं साधं घडत नाही घरामध्ये, युद्धजन्य परिस्थिती असते. म्हणजे खूप, कारण रोज संध्याकाळी मुलं मुली जेव्हा घरी येतात ना, तेव्हा एकच विषय पालक बोलतात, दुसरा विषयच नसतो घरामध्ये. आणि तिथून इतका वादावादीला सुरुवात होते. आपण एक असा नियम यांना किंवा विनंती करूया की हा कार्यक्रम संपल्यानंतर आज इथे जेव्हा पालक आणि मुलं मुली आले असतील, त्यांनी पुढचा 1 तास किमान या विषयावरती अजिबात बोलू नये. नाहीतर ना लोक, तर मी इथून बघतोय हळूच, मला कटाक्ष ऑलरेडी दिसायला लागले असे. हां, आणि आपल्याकडे गंमत अशी आहे ना, आपल्याकडे सिलेक्टिव्ह लिसनिंग खूप असतं. म्हणजे तुम्ही आता दोघांसाठी सांगितलं, पण पालकांनी फक्त त्यांच्या पुरतं घेतलंय आणि मुलांच्या पुरतं घेतलंय पालकांनी. हां, म्हणजे कसं की बघ हा महत्वाचा भाग आहेच आयुष्यातला, असं सांगितलं की नाही सरांनी. तर समग्रतेने ऐकणं हा पण भाग आपल्याकडे खूप अभावाने दिसतो असं वाटतं मला. काय वाटतं ग, या सगळ्याच्या मागे ना एक खूप नितळ चांगलं प्रेम असतं. हां, आणि आपल्याला त्या प्रेमाची चेष्टा टिंगलटवाळी नाही करायची. म्हणजे प्रत्येक पालकाला त्याच्या मुला किंवा मुलीबद्दल अंतर्यामी वाटणारं जे प्रेम आहे ना, ते प्रेम खूप छान आहे. आपला प्रश्न या प्रेमाच्या आविष्काराशी निगडीत आहे की त्या प्रेमाचा आविष्कार हा दुसऱ्याला कसा वाटतो. म्हणजे तू जे कॉमेंट्स म्हणालीस, ते कॉमेंटसुद्धा प्रेमातून आलेली काळजी, काळजीतून आलेली कॉमेंटच आहे. परंतु ती देताना आपण विवेक काय ठेवायला पाहिजे, तर यामधून माझं नातं माझ्या मुलाबरोबरचं किंवा मुलीबरोबरचं चांगलं राखणं, सुदृढ राखणं, हे माझं प्रायमरी गोल, ते माझं प्राथमिक ध्येय नको का असायला. अगदी बरोबर आहे. आता या आविष्कारातले सुद्धा संवाद असे असतात, आम्ही काय शत्रू आहोत का, आम्ही चांगलंच बघणार ना तुझ्यासाठी. म्हणजे तो अगदीच बरोबर आहे की हा आविष्कार आहे ना, यातनं नातं कुठेतरी कटू होत जातं. आणि मग काही मुलं मुली मला येऊन सांगतात बऱ्याच वेळेला क्लिनिकमध्ये सुद्धा की अहो मी आता मुद्दामून ऑफिसमध्ये थांबतो. तर हे बरोबर नाही. म्हणजे इथे कुठेतरी दोघांनाही एकमेकांच्याबद्दल चांगलं वाटत असूनसुद्धा फक्त आविष्कार, फक्त एक्सप्रेशन, फक्त अभिव्यक्ती याच्यामुळे माणसं जर एका घरातली दूर जात असतील ना, तर ते बरोबर नाही. तिथे कुठेतरी विवेक, संयम ह्याची गरज आहे. हा रेडीनेस ॲक्च्युली पालकांमध्ये आणि मुलांमध्ये दोघांमध्ये जर आला ना, तर एखादी भेट आणि त्याच्यानंतरचा एंड रिझल्ट याला पास आणि फेलचं स्वरूप येणार नाही. कारण आत्ता परीक्षेची जशी तयारी करून घ्यायचे पालक लहानपणी मुलांची, तशीच करून घेतात की हे घालून जाणार आहेस का आज तू त्याला भेटायला, हॅलो असे कपडे घालायचेत का. आल्यानंतर विचारतात, म्हणजे परीक्षेत कसं विचारायचं ना की प्रश्नांची उत्तरं काय लिहिलीस तू,
तसं तर तू काय काय विचारलं म्हणजे स्वच्छता आणि टापटिपीचे तरी मार्क किती? मिळतील ना? त्याचे मार्क मिळतील का? मग एका वाक्यातली उत्तरं बरोबर लिहिलीस का तू? म्हणजे त्यांनी प्रश्न काय काय विचारले, मग तुला उत्तरं देता आली का? आणि शेवटी पास होणार आहेस का? म्हणजे हाही प्रश्न असतोच की पुढे जायचं आहे का नाही जायचं आहे या सगळ्यातनं आपण. तर मुद्दा असा असतो की एका बाजूला आपण जे सगळं बोलतोय ते हल्ली मुलांना खूप पटकन पटतंय असं मला वाटतं. म्हणजे मला जेव्हा इंटरॅक्ट करताना मी मुलांशी बोलत असते तेव्हा मला असं वाटतं पटकन मी त्यांच्याशी रिलेट होते, कारण त्यांना खरंच ही प्रोसेस नवीन व्यक्ती एक्सप्लोअर करणं इतपत ठेवायची आहे आणि ते ह्याच्याकडे पास फेल म्हणून बघत नाहीत. त्यामुळे एकदा परीक्षा द्यावी लागते, 2दा का 3दा हा त्यांच्यासाठी प्रश्न नसतो. पण आईबाबांना असं वाटत असतं की सेम पेपर तू किती वेळा देणार आहेस, म्हणजे एका मुलाला तू किती वेळा भेटणार आहेस, म्हणजे 3दा भेटल्यानंतर तरी तू हो असं म्हणणं अपेक्षित आहे का नाही. म्हणजे ज्या अर्थी तू 3दा भेटलीस त्या अर्थी पासच आहे हे सगळं, किंवा पहिल्या भेटीत नापास कर. जमत नसेल तर आधीच सांग मला हा विषय नको. आणि याच्यामध्ये सुद्धा ना त्यांनी काय बोलायचं एकमेकांशी हे पण गाईड केलं जातं. पालकच सांगतात. म्हणजे समजा त्या मुलाचा किंवा मुलीचा आधी ब्रेकअप झालेला असेल तर आता इतक्यात सांगायची काही गरज नाही बरं का. हो बरोबर. म्हणजे मुलांना सांगायचं असतं. मुलं खूप ओपन आहेत, बरोबर, ऑनेस्ट आहेत खूप. त्यांना असं वाटतं की नाही अरे हे सगळं सांगितल्याशिवाय पुढे नाही जाता येणार. पण पालक म्हणतात ते कशाला आत्ता सांगायचं आहे, आत्ता काही आवश्यकता नाही आहे, जरा जास्त ओळख झाल्यावरती सांगूया. आणि नाही म्हणला तो तर. आणि जास्त ओळखीची संधी कुठे देतात पण हां लगेच हो किंवा नाही म्हणतात. त्यामुळे तो एक प्रॉब्लेम आहे. मला ना तुमच्या त्या आयडिया आवडल्यात, त्या बार्बेक्यू, मान्सून. का माहिती आहे, कारण हा जो अरेंज मॅरेजमध्ये आपण अरेंज्ड म्हणजे रचना आपण टाळू नाही शकत. आपण त्याला अरेंज म्हणतो, याचा अर्थ काय की त्याच्यामध्ये रचना आहे आणि ती रचना आपण टाळू नाही शकणार ना. लव्ह मॅरेजला तिची स्वतःची एक रचना आहे. म्हणजे लव्ह मॅरेजलाही तिची स्वतःची एक रचना असते, ती किती पाळली जाते नाही, पण रचना असते. तर तशी अरेंज मॅरेजची रचना जी आहे ना, तिच्यामध्ये गंमत काय आहे, लव्ह मॅरेजच्या रचनेमध्ये फक्त 2 व्यक्ती येतात. अरेंज मॅरेजच्या रचनेमध्ये त्या 2 व्यक्ती, त्यांची कुटुंबे, म्हणजे ते ची आणि ची सौका असे सगळे येतात त्याच्यामध्ये. मित्रमंडळी, अधिक बाहेरचे मित्रमंडळी, समाज, असे सगळे त्याच्यामध्ये येतात. त्यामुळे ना ती रचना जास्त रिजिड आहे, ती फ्लेक्सिबल नाही आहे. कारण तिथे खूप सारे व्हेरिएबल्स येतात, खूप जणांचे व्हेरिएबल्स येतात, म्हणून ती सिस्टीम रिजिड आहे. ती जी रचना आहे ती जरा कणखर ताठ आहे. मग आता आपल्याला काय करायला पाहिजे, म्हणजे सर्वच जण इथे या अरेंज मॅरेजमध्ये आलेले आहेत आणि तुम्ही लोक त्या अरेंज मॅरेजमध्ये फ्लेक्सिबिलिटी कशी आणाल ते पाहतात तुमच्या उपक्रमांमधून. तर म्हणून ही फ्लेक्सिबिलिटी आणण्याचे जे उपक्रम आहेत त्यांना जितक्या प्रमाणात पालक त्या मुलांना पाठवतील तितका तो हेतू साध्य होईल. म्हणजे अरेंज मॅरेजमध्ये रचना असणार पण ती परीक्षेसारखी नको. तर ती मुलं शाळेत प्रोजेक्ट करतात तितकी तरी करा. म्हणजे ही परीक्षा व्हायवा न करता तो प्रोजेक्ट दिला होता, मान्सून थेट भेट प्रोजेक्ट, बार्बेक्यू थेट भेट प्रोजेक्ट. आता प्रोजेक्ट करून आल्यावरती सुद्धा पालकांना हे स्वातंत्र्य आहे की ते परीक्षेसारखाच फीडबॅक घेऊ शकतात. पण पुन्हा याच्यामध्ये मला एक म्हणजे पालकांच्या बाजूनेही बोलायचं आहे. ते असं बोलायचं आहे, एक्सप्लोरेशनला टाईम लिमिट असलं पाहिजे. ते अरेंज मॅरेजच्या चौकटीमध्ये आहे. म्हणजे तुम्ही लव्ह मॅरेजमध्ये किती एक्सप्लोअर करा, काय प्रॉब्लेम नाही, पण अरेंज आणि ही चौकट जी आहे ना काळाची, ही उभयपक्षी ठरवली जायला पाहिजे. म्हणजे एक्सप्लोरेशनचं स्वातंत्र्य हे मुलामुलींकडे आहे आणि त्याची कालमर्यादा काय हे मुलं आणि पालक ह्यांच्या मते ठरलेलं आहे. हे जर तुम्ही केलं आणि त्यानंतर मग एक्सप्लोरेशनच्या एरियांवरती तुमची चर्चा होऊ शकते. अगदी नाही का? अगदीच. कारण काय आत्ता म्हणजे तुम्ही जे बोललात त्याच्याशी अगदीच रिलेटेड हे आहे की आम्ही मुलांना भेटल्यानंतर सांगतो की पहिल्या 2-3 भेटीत तुमच्या फक्त हवा पाण्यावर गप्पा कशा काय होतात, मग त्याला काही लिमिटच राहत नाही. म्हणजे पॉलिटिक्सपासून हवा पाण्यापर्यंत सगळ्या गप्पा झाल्यानंतर नाही, पण एक्सपेक्टेशन्सबद्दल मी काही विचारलंच नाही, असं 3 भेटींनंतर जेव्हा कदाचित पालकांना उत्तर मिळतं तेव्हा. आणि ह्याच्यात असं पण होतं की 1-1.5 तास 2 तास बसलेत गप्पा मारत, घरी आई म्हणते अरे वा वा 1.5 तास गप्पा मारतात म्हणजे जमलेलं दिसतंय. घरी आल्यानंतर मुलीला विचारलं काय ग, ती म्हणते काही नाही, जनरल म्हणजे नाही काही नाही, अजून काही नाही, आता मी सांगते नंतर आम्ही भेटणार आहोत का नाही, आम्ही ठरवू आता.
म्हणजे त्याच्यानं काहीही कॉन्क्रीट येत नाही, कारण त्या मुलीलाच ते माहीत नसतं कॉन्क्रीट काही, कारण ते खूप अवांतर गप्पा मारतात. तर यासाठी सुद्धा आपल्या जे वधू गप्पा वर गप्पा कार्यक्रम आहेत, या कार्यक्रमांमध्येच आपण मुलामुलींची या गोष्टी बोलतो की तुम्हाला एक भेट, दुसरी भेट, तिसरी भेट, याच्यात तुम्ही काय काय विषय मांडायचे आहेत आणि त्याच्यासाठी तुम्ही स्वतःचा अभ्यास कितपत केलेला आहे, तुम्हाला माहिती आहे का की तुम्ही कसे आहात. म्हणजे फक्त आरशात बघणं नाही, तर मनाच्या आरशात बघताना सुद्धा तुम्ही काय काय स्वतःबद्दल विचार केलेला आहे. कारण इथे आकडेमोड फक्त कळते. म्हणजे 10 किंवा 15,000 त्या मुलीला मिळत असतील तर ती म्हणते नाही, मला 1 लाख मिळवणारा मुलगा पाहिजे. तो म्हणतो मी एवढे मिळवतो तर ती निदान 60-70 तरी मिळवले पाहिजेत. तर आपलं अंकगणित चांगलं असल्यामुळे आपल्याला ते कळतं. पण याच्या पलीकडे जाऊन आरशात बघून मी बाबा कशी आहे, मला नेमकं काय करायचं आहे, मला जॉईंट फॅमिली हवी आहे का नको आहे, आणि ती हवी असली तर ती का हवी आहे. कारण काही मुलींना जेव्हा मी विचारतो, मुली सांगतात नाही नाही आम्हाला जॉईंट फॅमिली पाहिजे. विचारलं की का गं तुला असं पाहिजे, मग आमची मुलं कोण सांभाळणार. म्हणजे हे जे काही सगळं बोलणं असतं ना, हे खूप असं वाटतं की अगं असं नाही आहे बोलायचं आपल्याला, आपण विचार करतो आहे तर काय पद्धतीने विचार करतो आहे. इथपासनं मला असं वाटतं की ह्या सगळा जो प्रोसेस आहे हा प्रोसेस शिकण्यासारखा आहे. कॅज्युअली लग्न घेतात त्यामुळे त्यांना कुठेतरी बॅक ऑफ द माइंड त्याची भीती वाटते आहे, आणि भीती वाटल्यानंतर बाहेर घडतं आहे सध्या ते काही खूप चांगलं घडत नाही आहे. ते सतत कानावरती येत असतं, माझ्या अमक्या तमक्या मित्राचा डिवोर्स झाला, अमक्या तमके मैत्रिणी उंबरठ्यावरती आहे, आणि हे सगळं घडत असतं. शिवाय घरातली जी सहजीवनं बघतात आसपासची, तीही काही फार सुदृढ वगैरे दिसताना मुलामुलींना दिसत नाही. मग असं असतं दिसतं संबंध समाजातली एकूण परिस्थिती, त्यावेळेला मुलामुलींना खूप त्याची भीती वाटते आणि मग ते चालढकल करतात. म्हणजे त्यांना लग्न करायचं नाही असं नाही आहे, पण ते जाऊ दे ना 2 वर्ष, लग्न म्हणजे बंधन, लग्न म्हणजे ॲडजस्टमेंट, लग्न म्हणजे कॉम्प्रोमाइज. आणि मग सगळे असं म्हणतात बघ बाई ॲडजस्ट केल्याशिवाय लग्नात काही उभं राहता येत नाही नंतर, ते तर करायलाच पाहिजे. पण कुठे करायचं, कसं करायचं, याच्याबद्दलचं शिक्षण कोणी देत नाही. आणि मग हे शिक्षण न मिळाल्यामुळे मुलामुलींना फार पंचाईत पडली, ती खूप घाबरलेली, धास्तावलेली, मनातनं नकोच मग हे सगळं, अशा वर्जवरती आहेत. इथे कुठेतरी पालकांची भूमिका आणि मुलामुलींची भूमिका याचा कुठेतरी मेळ बसायला पाहिजे. पालक फक्त म्हणतात नाही नाही ते पाण्यात पडलं की होतं सगळं बरोबर. मुलामुलींना असं वाटतं पण मला नाहीच येत आहे ना पोहता, मग कसं काय सगळं ते व्यवस्थित होणार. आणि छोट्या छोट्या गोष्टी त्यांना राईट फ्रॉम द फर्स्ट डे रेडीमेड हव्यात. हे पण अनेक मुलामुलींना आणि इव्हन पालकांनासुद्धा, पालकांच्याही अपेक्षा आपल्या मुलामुलींच्या बाबतीत कमी नाही आहेत. म्हणजे माझी सून कशी असायला पाहिजे इथपासनं माझा जावई कसा असला पाहिजे, इथपासनं पालकांच्या अपेक्षा खूप आहेत. कंपॅरिझन ट्रॅपमध्ये अडकलेले आहेत पालक. 2 मुली आहेत, एका मुलीला खूप छान स्थळ मिळालं आहे, तर मग आता हिला पण तितकंच जोमदार स्थळ मिळालं पाहिजे कारण पहिल्या मुलीचा बंगला आहे. इथपासून हे सगळे विचारांमधल्या ज्या अडथळे येत जातात, यांनी लग्न ही प्रोसेस खूप लांबणीवरती पडत जाते. मला असं वाटतं पालकांचा सर्वात मोठा प्रॉब्लेम असा आहे की लोक काय म्हणतील. म्हणजे तू म्हणलीस ना की एक जावई बंगलावाला आणि दुसरा पण शिकलेला किंवा फॉरेन रिटर्न किंवा इंजिनियर तरी कमीत कमी आहे ना, म्हणजे मग तुम्ही चांगली हे केलीत बरं का, चॉईस तुमचा चांगला आहे. हे सोशल प्रेशर, पिअर प्रेशर आय थिंक पालकांवर पण खूप आहे, आणि दुर्दैवाने हे सगळं पैशाच्या भोवती फिरणार आहे. सो याच मुद्द्यावरती माझा पुढचा प्रश्न आहे, कमिंग बॅक टू थोडंसं रेडीनेस, मॅरिटल रेडीनेस, की मी तयार आहे का लग्नाला, आणि अर्थातच मुलांच्या अपेक्षा त्या रिलेटेड काय आहेत. तर या सगळ्या प्रोसेसमध्ये जेव्हा मुलं मुली पडतात किंवा पडायचा विचार होतो, जेव्हा हा संवाद सुरू होतो, तेव्हा एक शब्द सातत्याने वापरला जातो की अजून सेटल नाही आहे किंवा सेटल असेल तरच लग्न करीन. तर आता हा सेटलमेंटचा फंडा काय आहे, काय झालं म्हणजे सेटल म्हणावं, काय झालं म्हणजे नाही म्हणावं. तर अनुजा तुझ्यापासून सुरुवात करूया की मुलं काय म्हणतात की एवढं असेल तर मी सेटल्ड आहे. म्हणजे 50,000 रुपयाची साधारण 15 वर्षापूर्वीची व्हॅल्यू आज बदलली आहे ना, आज 50,000ची व्हॅल्यूमध्ये 1 लाख रुपये तरी लागतात त्याच गोष्टी घेण्यासाठी. तर ही अमाऊंटशी निगडीत आहे का लाईफस्टाईलशी निगडीत आहे का काय, म्हणजे सेटल म्हणजे काय. बेसिकली आपल्या सगळ्याच ह्युमन बिईंग्सना सतत जगण्यासाठी सेन्स ऑफ अचीवमेंट लागतो. त्यामुळे तो सेन्स ऑफ अचीवमेंट जसं जसं आपण पुढे जातो तसा तसा तो काही कमी होत नाही, तर तो वाढत जातो. आणि त्याच्यासाठीची जी एककं असतात ना ती मोठी मोठीच होत जातात.
त्याच्यामुळे जेव्हा मुलीचं ग्रॅज्युएशन झाल्यानंतर कोणीतरी पहिल्यांदा हा विषय काढतं की लग्न करायचं आहे का, तर ती म्हणते नाही असं कसं, माझं हल्ली पोस्ट ग्रॅज्युएशनशिवाय कोणी विचारतच नाही, त्यामुळे मला ते करायचंच आहे. मग ते पोस्ट ग्रॅज्युएशन जर ॲब्रॉड केलं तर मग आता तिथे एवढं लोन एज्युकेशनल काढून गेलो आहे म्हणजे तिथे काहीतरी करायला तर पाहिजेच, म्हणून मग तिथलं पैसे मिळवणं हा पुढचा उद्दिष्ट होतं. मग आता तिथलाच मुलगा बघायला पाहिजे हे त्याच्या पुढचं होतं. म्हणजे मला ह्याच्यामध्ये सांगायचं आहे असं की सेटलमेंट मुळात ही जी कन्सेप्ट आहे ही बऱ्यापैकी एक मोठी फॅलसीच आहे. कारण कधीच आपल्याला ॲज अ ह्युमन बिईंग कुठल्याही पॉईंटवर सेटल्ड हे वाटणं आपलं नेचरच नाही आहे. म्हणजे साधी गोष्ट बघ की ज्या वेळेस आपण एखादी गाडी घेतो आणि शेजारच्या दारामध्ये आपण बेटर गाडी बघतो, तेव्हा पुढची गाडी आपण ही घेऊयात बरं का, असं कुठेतरी आपल्या मनामध्ये येऊन जातं. आपण ती घेतो का नाही हा पुढचा मुद्दा आहे. पण 2 खोल्यांचं घर घेतल्यानंतर आपण परत आता पुढचं 3 खोल्यांचं कधी घेणार याचा बॅक ऑफ द माइंड आपला विचार सुरू झालेलाच असतो. आता ह्या सगळ्या गोष्टींसाठी थांबलो तर लग्नासाठीचं जे सो कॉल्ड फिजिओलॉजिकली सुद्धा राईट एज आहे ते राईट एज कुठेतरी मागेच राहणार आहे. आणि खरं तर लग्नानंतरही असं कोणी मी बघितलेलं नाही की ह्याच्या आयुष्यामध्ये ग्रोथ किंवा सेटलमेंट या गोष्टी परत आल्याच नाहीत. म्हणजे लग्न झालं आणि आयुष्याचं नुकसान झालं असं कोणाचं मी तरी बघितलेलं नाही आहे करिअर लाईफमध्ये. इनफॅक्ट तुम्ही जास्त एकमेकांना कॉम्प्लिमेंट करून आपापल्या रस्त्यामध्ये स्वतःला ग्रोथकडे नेऊ शकता. त्यामुळे लग्न झालं आणि मग पुढे मी काही करूच शकले नाही हे आजच्या काळासाठी ट्रू पिक्चर नाही. त्यामुळे मला असं वाटतं की निदान स्वतःच्या करिअर किंवा शिक्षणासाठी किंवा पैशांसाठी आपण लग्नासाठी थांबावं असं मला वाटत नाही. नाडकर्णी सर. मला असं वाटत होतं सेटलमेंट ह्याचा अर्थ मी असा घेईन, भावनिक दृष्टीनं मी किती सक्षम आहे, भावनिक दृष्टीनं मी माझं जीवन जगण्यासाठी किती परावलंबी आहे किंवा किती स्वावलंबी आहे. आणि दुसरं मी सेटलमेंटमध्ये असं म्हणेन, नाती सांभाळता येणं, नवीन नाती जोडता येणं, या बाबतीत मी खरंच सेटल्ड आहे का. त्यामुळे मला नाती जोडता आली पाहिजेत. त्या जोडण्याची क्षमता, संख्यात्मक क्षमता कमी जास्त असेल स्वभावाप्रमाणे, पण मला नाती जोडता आली पाहिजेत, नाती टिकवता आली पाहिजेत. स्वतःचं स्वतःबरोबरचं माझं नातं हे कम्फर्टेबल असलं पाहिजे. म्हणजे मी स्वतःच्या असण्याबद्दल खूप तक्रार असता कामा नये. या गोष्टींना मी जास्त महत्त्व देईन त्या पगार किंवा शिक्षण किंवा या गोष्टींच्यापेक्षा. कारण शेवटी नातं आहे ना, आपण तर कशाच्या शोधात आहोत. सगळ्या मुलं-मुलींना आपल्याला काय द्यायचं आहे, आपण त्यांना लग्न म्हणजे फक्त सामाजिक आणि कायदेशीर बंधन नव्हे. लग्न हे नातं आहे. शेवटी 2 व्यक्ती आहेत, त्यांच्यामधलं ते नातं आहे. नात्याचा अर्थ समजला आहे का? एक नातं निर्माण करणं, एक नातं मला जोडता येणं, ते टिकवणं, ते समृद्ध करणं, हे सगळे अर्थ मला समजलेत का हो खरंच? काही माणसं, मी काही मुलं-मुली असे बघतो की जे स्वतःमध्ये इतके गुंतलेले आहेत की त्यांना स्वतः सोडून दुसरं नातं जोडायचंच नाही आहे. त्या बाकी सगळ्या फक्त ओळखी आहेत, त्यांच्या नाती नाही आहेत. म्हणून ओळख आणि नातं ह्याच्यात फरक करू आपण. तर असे काही जण बघतो. दुसरे काही असे मुलं-मुली बघतो की ज्यांनी दुसऱ्याबरोबरचं नातं जोडण्याच्या प्रयत्नात स्वतःबरोबरचं नातंच कुर्बान करून टाकलं. त्यामुळे मग सेटलमेंट ही बाह्य जगामध्ये पाहण्यापेक्षा मी आतमध्ये पाहीन. आणि हे प्रश्न प्रत्येकाचे विचारण्यासारखे प्रश्न आहेत की मी नातं पेलू शकतो का. मग आता मला लगेच सगळे विचारतील की मग नातं ह्याचीच व्याख्या काय करायची, नातं कशाला म्हणायचं. तर एक माझी सोपी व्याख्या तुम्हाला सांगतो की नातं कशाला म्हणायचं याची. नात्यामध्ये 2 इसेन्शियल भाग आहेत. ते कुठल्याही नात्यात आहेत, 2 माणसांच्या किंवा इव्हन समूहांच्या. त्यातला पहिला भाग आहे की कोणत्याही तऱ्हेचा अनुभव एकत्रपणे झेलता येणं. कोणत्याही तऱ्हेचा, अत्यंत विदारकपासून अत्यंत आनंददायकपर्यंत हा एकत्र झेलता येण्याची क्षमता, हा माझ्या मते नात्याचा पहिला भाग आहे, खूप महत्त्वाचा. की कुठलाही अनुभव जीवनामध्ये येऊ दे, तो आम्ही एकत्रितपणे झेलू. आणि दुसरा भाग आहे दोघांनी मिळून आल्हाददायक अनुभव निर्माण करण्याची क्षमता. दुसरी जी क्षमता आहे ती क्रिएटिव्ह आहे, ती सर्जनशील आहे.
की ज्याच्यामध्ये आम्हाला दोघांना मिळून आल्हाददायक नातं निर्माण करता आलं पाहिजे. माझ्या मते या दोन्ही गोष्टी का महत्त्वाच्या आहेत पहा. एकत्र अनुभव झेलणं हे जगाला सामोरं जाण्यासाठी महत्त्वाचं आहे आणि आल्हाददायक अनुभव निर्माण करणं हे एकत्र राहण्यासाठी महत्त्वाचं आहे. म्हणून जर इतकी सोपी नात्याची व्याख्या आपण केली, मग मुलामुलींनी सुद्धा काय बघावं, या व्यक्तीच्या सोबत मी एकत्र अनुभव झेलू शकेन का. जे काय 2, 3, 4 भेटी झाल्या असतील, मग मुलं मुली विचारतील हे आम्ही कसं बघावं. तर असा अनुभव आला तर तुम्ही ती व्यक्ती आणि तो अनुभव याचं एक सिरियल, ह्याची एक चित्रफीत तुमच्या डोळ्यांच्या समोर बघा, उभी करा. तुम्ही त्या भूमिकेत, ती व्यक्ती त्या भूमिकेत, आलेला एक अनुभव तुम्हाला काहीतरी इन्क्लिंग मिळेल, काहीतरी तुम्हाला मनात येईल की अरे ही व्यक्ती या अनुभवाला. तर तुमचे ते ना 1.5 ते 2 तासांचे 3 किंवा 4 जे इंटरव्ह्यूज आहेत ते प्रॉडक्टिव्ह झाले, ते कारणी लागले. तुम्हाला हे व्हिज्युअलाइज करता आलं पाहिजे मुलामुलींना की अमुक एक अनुभव घेताना आणि एकत्र घ्यायचा असेल, तो अतिशय विदारक असेल तर तो कसा घेऊ. आणि दुसरा मुद्दा की त्या 3-4 भेटींच्या मधून हे कळलं पाहिजे आपण दोघे मिळून आल्हाददायक अनुभव तयार करू शकतो का. तो आल्हाददायक अनुभव साधनांच्या, सुविधांच्या आणि चैनीच्या वरती अवलंबून नाही. तो फक्त त्या 2 व्यक्तींना आल्हाददायक अनुभव निर्माण करण्याची क्षमता पाहिजे. मी तुम्हाला सांगतो की जेव्हा माणसं खरोखरच अशा पद्धतीने एकमेकांवर प्रेम करतात तेव्हा त्यांना असा अनुभव निर्माण करण्यासाठी अनेक वेळेला बाह्य साधनांची गरज पडत नाही. तुम्ही अगदी एकमेकांच्या सोबत मनाने असताना तुम्ही तो आल्हाददायक अनुभव हा टळटळीत भर दुपारीसुद्धा निर्माण करू शकता, किंवा कडाक्याच्या थंडीतही निर्माण करू शकता, 5 स्टार हॉटेलमध्येही निर्माण करू शकता, किंवा टपरीवरती चहा पिताना सुद्धा निर्माण करू शकता. या दृष्टीनं आपण सेटलमेंटकडे कधी बघणार की मला माझी नातं निर्माण करण्याची, टिकवण्याची क्षमता. आणि मी तुम्हाला नात्याची आता सोपी व्याख्या दिली की या 2 गोष्टींच्या वरती प्रत्येक नात्याला काम करावं लागतं. हे आपण सेटलमेंटचे निकष मानले पाहिजेत, बाह्य गोष्टी असतील किंवा नसतील. आई, तुला याच्यावरती सरांनी इतकं सगळं सुंदर सांगितल्यावर मला परत आपल्या खरंखुरं जग आहे. मी त्याच्यात आणतो हवं तर. बऱ्याच जणांच्या कदाचित डोक्यात आलं असेल ते सगळं ठीक आहे, हो नातं वगैरे, पण शेवटी जगायला पैसे लागतात. आणि आत्ता आमची मुलगी आहे तिथून किंवा मुलगा आहे त्याच परिस्थितीत त्याला कसं जगता येईल बुवा. तर त्याच्यासाठी हे नको का, निदान एक कार तरी नको का होंडा सिटी घरी. हो, आणि किमान दुसरं 3 BHK फ्लॅट पाहिजे आता, दोघं सगळे एकत्र राहणार आणि म्हणजे. एन्जॉयमेंटसाठी क्लब्स नाही, त्याच्यानंतर शॉपिंग मॉल नाही आणि पिक्चरही नाही सर तुमच्या या डेफिनेशननुसार. तर विकेंडला करायचं काय, म्हणजे बरोबर कोणीही असू देत पण करायचं काय, हा खूप आणि मोठा फिनिक्स प्रश्न. मॉल नसेल तर मी पुण्यातली मुलगी औरंगाबादला जायचंच कसं काय, शक्यच नाहीये. हा मुद्दा खूपच महत्त्वाचा आहे. पण ह्याला ना कोणी एक व्यक्ती जबाबदार नाही आहे. संपूर्ण व्यवस्थेमध्ये आज आपण वस्तूंना प्रथम स्थान देतोय आणि अनुभवाला दुय्यम स्थान देतोय. म्हणजे जेव्हा कधी वस्तू, हा कन्झ्युमरिस्टिक जी सोसायटी आहे तिचा हा परिपाकच आहे. त्यामुळं वस्तूला किती महत्त्व देणार आपण. वस्तू आणि अनुभव यामध्ये वस्तू हे अनुभवाचं साधन आहे. आपण वस्तूलाच आज अनुभव मानत चाललेलो आहोत. म्हणून या गोष्टी सगळ्या येतात. मी आता परवाच माझ्या ओळखीच्या कोणाचं तरी लग्न झालं तर फर्स्ट नाईटला त्या मुलानं त्या मुलीसाठी द्यायचं एक वेगळं प्रेझेंट. म्हटलं आयला, माझ्या मते फर्स्ट नाईट हेच प्रेझेंट आहे नाही का. हां, कारण तो अनुभव आहे. हो, मग आता आपण काय करतो का, आणि मग त्याच्यानंतर ते घड्याळ कम छान खडे असलेलं वगैरे असं काहीतरी त्या दोघांनी बघितलं आणि मग त्याने तिला फर्स्ट नाईटला वेडिंग नाईटचं प्रेझेंट घेतलं. मला भावनेबद्दल असेल ना, भावना असेल तर मला काही प्रॉब्लेम नाही. हां, पण मग ते अमुक ब्रँडचं एवढं याने 35,000चं घेतलं होतं, आपण 6,000चं घेतलं.
आणि ह्या सगळ्या वस्तूंच्या मध्ये म्हणजे गंमत सांगतो, हा मुलगा वेडिंग नाईटचं ते प्रेझेंट घ्यायला त्याच्या होणाऱ्या पत्नीसाठी जेव्हा गेला तेव्हा त्याची आईही बरोबर गेली होती. हां तर म्हणजे ती पारंपरिक भूमिका कुठपर्यंत. आणि मग हे त्याच्यानंतर वेडिंग नाईटला बहुतेक गेली नसावी असा माझा अंदाज आहे. म्हणजे पुन्हा तिथे पर्सनल स्पेस आणि कॉमन स्पेस या दोघांच्या मधली मर्यादा आम्ही कसे राखणार. आपल्याकडे काय ना, पालकांना मुलांच्या पर्सनल स्पेसच्या बद्दल म्हणजे जरा कमी कळतं आणि मुलांना पालकांच्या कॉमन स्पेसबद्दलही कमी कळतं. त्यामुळे ना पर्सनल स्पेस आणि कॉमन स्पेस यांच्या डेफिनिशन्स, यांच्या व्याख्या हा मला दुसरा महत्त्वाचा मुद्दा वाटतो की त्याच्यामधला आमचा बॅलन्स आम्ही कसा करणार. म्हणजे विनोदी पद्धतीने ते होतं. आता हा बॅलन्स त्या त्या व्यक्तीचा आणि त्या त्या म्हणजे मुलाच्या मुलीच्या पर्सनॅलिटीमधून येणारा सुद्धा तो बॅलन्स आहे. म्हणजे गमतीची गोष्ट, परवा असं झालं की त्या मुलामुलींचं लग्न झालं सगळं आणि म्हणून आले. ते एका गावामध्ये राहतात, आई बाबा दोघांचे आई बाबा, आणि हे दोघेजणं दुसऱ्या गावात राहतात नोकरीसाठी. तर आता हे दोघे आलेत, ह्याचा ब्लॉक आहे, सगळं ठीक आहे. ती आई माऊली तिकडून लगेच निघाली ह्यांचं घर लावून द्यायला. अरे आता या ना अजून महिन्यांनी, त्यांना जरा एकत्र राहू दे ना. तर लगेच हे आले हनीमूनवरून, या आल्या लगेच पदर खुर्चून. बरं, हेतू वाईट आहे का? नाही, आविष्कार. विचारलं का त्यांना की मी तुमचं घर लावण्याची गरज आहे का? गरज असल्यास मी कधी येऊ आणि किती काळ राहू? विचारा ना. मग त्यांना सांगू दे. आता ती मुलगी सांगेल ना, म्हणजे जिला ते आई वडील मुलं सांभाळण्यासाठी हवे आहेत ते सांगतील की तुम्ही या, पण साधारण आम्हाला हनीमूनहून आल्यानंतर 2 आठवडे होऊ देत, मग तुम्ही या, तोपर्यंत आमचं हॉटेलमध्ये खायचं होऊन जाईल, मग तुम्ही या, घर लावा, स्वयंपाक करा, मग या. विचारून या ना. पर्सनल स्पेस आणि कॉमन स्पेस ह्यांचा बॅलन्स हा आपली एक समस्या आहे. आणि वस्तू आणि अनुभव याच्यामध्ये वस्तूला जास्त महत्त्व आहे आपली दुसरी समस्या आहे. ही समस्या लग्न कसं समारंभपूर्वक साजरं होणार तिथपासून चालू होते. नाही, मलाही वाटते समस्या अपेक्षा ठरवण्यापासून सुरू होते. ओके. कारण ज्या वेळेला घरामध्ये हा संवाद होतो की काय अपेक्षा असतील, कशा असायला पाहिजेत, या अपेक्षा सेट करत असतानाच आईवडिलांचा इंटरफेरन्स खूप असतो. आता मला असेही अनुभव खूप चांगले आलेले आहेत की माझ्यासमोर एक मुलगी आणि तिचे बाबा असे बसलेत. त्यांची स्वतःची परिस्थिती खूप उत्तम आहे, आर्थिक परिस्थिती. आणि मी सहज त्या मुलीला विचारत होते की तू काय पाहिजे, कसा पाहिजे, किती पैसे त्या मुलांनी मिळवले पाहिजेत असं तुला वाटतं? तर ती मला म्हणली ॲन्युअल पॅकेज त्याचं 18 लाख वगैरे असावं, असं ती मला बोलताना म्हणली. तर तिचे बाबा पटकन म्हणले की एवढे का सांगितलेस? एवढे नाही लागत अगं रोजच्या जगायला. हां, तर हा जो संवाद आहे ना, हा माझ्यासाठी खूप महत्त्वाचा होता की असे इनपुट्स छोट्या छोट्या वाक्यांमधनं जरी पालकांकडनं मुलांना मिळाले ना, तरी मुलं निदान त्याच्याबद्दल विचार करायला लागतील. ती मुलगी पटकन म्हणली हो का? तर ते म्हणले अगं त्याला काही व्यसन नसेल आणि मॉडरेट त्याचा खर्च बिर्च असेल ना, तर खूप कमी पैसे लागतात अगं जगायला. हां, तर मला ही सगळी वाक्य खूप महत्त्वाची वाटली. आणि मग ती मुलगी परत विचारली हो का, मग किती सांगू? तर हे इतकं छान चाललं होतं त्या दोघांचं ना की त्याच्यामध्ये कधी कधी उलटेही अनुभव येतात. म्हणजे ती मुलगी असं म्हणली की नाही, त्याला त्याच्या अंगात ना गट्स पाहिजे, तसं होतकरू असला पाहिजे. तर आई म्हणली होतकरू काय, काही काय बोलतेस? तर होतकरू शब्द आता मागे पडला. सुरुवातीला त्याला पैसे चांगले मिळाले पाहिजेत, तर तुला आत्ता जशी राहतेस तसं राहता येईल. तर मला नेहमी असं वाटतं आपल्या मुलांच्या वाढीमध्येच इथे कुठेतरी त्याची मुळं आहेत. ब्रिंगिंग अप जे मुलांचं झालेलं आहे ना, त्याच्यामध्ये कुठेतरी आपण मुलांना नकाराच्या बाबतीत जे मगाशी बोललो, ते छोट्या छोट्या वस्तूंबद्दल आपण नकार कधी दिलाच नाही आहे मुलांना. आणि म्हणून कुठल्याही एखाद्या मुलाने मला ओळीने 4 नकार आले तर अँटीडिप्रेसंट लगेच त्या मुलीला का घ्यावी लागतात? त्याचं सगळ्याची कारणं ही कुठेतरी तिच्या वाढीमध्ये आहेत. कारण पुण्यासारख्या ठिकाणी तर 16वं पूर्ण झालं की स्कूटीसारखं छोटं वाहन जायला परवानगी असते. त्यामुळे तेव्हा ती घेतली जाते, 18 पूर्णला बाईक घेतली जाते. आता ही तुला गरज आहे का? कुठून कुठले तू क्लास राहणार? आई बापाच ठरवतात.
की हल्ली सगळं खूप लांब लांब झालं आहे ना, वाहन लागणारच ना. तरी मुलांना म्हणू देत ना, मुलांना मागू दे, त्याची त्यांना किंमत कळू दे. इतक्या छोट्या छोट्या गोष्टींपासून हे पुढे अपेक्षांपर्यंत जेव्हा येतं तेव्हा मग ते त्या फक्त आपण म्हणतो ना वस्तू, या सगळ्याला खूप महत्त्व दिलं जातं. मला ना म्हणजे घर शोधताना म्हणजे स्थळ शोधतानाही आणि मुलामुलींनी सुद्धा बोलताना एकमेकांशी 3 शब्द लक्षात ठेवावेत असं वाटतं. काय मॅच व्हायला पाहिजे, तर 3 व्याख्या मॅच व्हायला पाहिजेत. गरज म्हणजे काय, सुविधा म्हणजे काय आणि चैन म्हणजे काय. व्हॉट इज अ नीड, व्हॉट इज अ कम्फर्ट अँड व्हॉट्स अ लक्झरी. ह्याच्या व्याख्या मुलामुलींच्या आणि कुटुंबाच्याही मॅच व्हायला पाहिजेत. नाहीतर हा लाईफ म्हणजे आर्थिक परिस्थिती वेगळी वेगळी असली पण व्याख्या जर सारख्या असल्या तर तुम्हाला चांगलं राहता येतं. म्हणजे प्रश्न व्याख्येचा आहे. आणि आता काय होतं आहे, आपल्या या वस्तू आधारित कर आता येतोय उद्यापासून, पण वस्तू आधारित जीवन पद्धतीमध्ये महत्त्वाची गोष्ट काय आहे या वस्तू आधारित जीवन पद्धतीमध्ये, की गरज ही नाहीच आहे किंवा प्रत्येक सुविधा आणि चैन ही गरजच बनली पाहिजे. बघा, प्रत्येक सुविधा आणि चैन ही गरजच बनली पाहिजे असा अट्टाहास आता निर्माण करते येते. म्हणजे काय, चैन नाहीच काही, सुविधा नाहीच काही, आहेत त्या सगळ्या गरजाच. हां, AC पण नाही, निदान तेवढा तरी पाहिजे ना, त्याच्याशी आपल्याला झोप नाही आहेत. आता AC ही पुन्हा व्याख्येचा प्रश्न आहे बघा, की AC हा समजा आहे तर ती सुविधा आहे, त्याच्याकडे घर कसं बघतंय, गरज म्हणून पाहत आहे, सुविधा म्हणून पाहत आहे का चैन म्हणून पाहत आहे. मग ह्या सगळ्याचा विचार करायला पाहिजे. म्हणून त्या व्याख्यांवरती मुलामुलींचं जमणं. बरं, या व्याख्या बदलत जातील बरं काय, हे आपण मान्य करू, पण निदान आत्ताच्या व्याख्यांवरती तरी सहमती होऊ दे. पुढे काय बदलायचं ते बदलेल. यातला सगळ्यात मोठा पॅरेडॉक्स असा आहे की ह्या सुविधा किंवा चैनी जेव्हा आई बाबा देत असतात तेव्हा मला त्या गरज वाटतात. पण जर आईबाबांनी सांगितलं की तुला AC हवा आहे तर तू दे ना 20,000 रुपये आत्ता या महिन्याला, तर त्याची काय गरज आहे. कारण आईबाबांनीच या अपब्रिंगिंगपासून, जसं तू आत्ता म्हणलीस, यांच्या पैशांची आम्हाला काही गरजच नाही आहे. कारण ज्या सगळ्या गोष्टींसाठी मी खस्ता खाल्ल्यात त्या गोष्टी माझ्या मुलीला किंवा मुलाला एक्सपिरियन्स करायला लागूच नाही आहेत, म्हणून मी प्रत्येक गोष्ट प्रोव्हाइड करत गेलेलो आहे. त्यामुळे जरी आत्ता माझ्या मुलीला 50,000 रुपये पॅकेज असेल तरी मी तिला 5,000 रुपयेसुद्धा घरामध्ये मागत नाही, कारण आम्हाला गरजच नाही, आमचं सगळं व्यवस्थित आहे. आणि आता तो सुद्धा एका सोशल स्टेटसचा भाग झालेला आहे की आम्हाला नाही तिचे पैसे लागत, तिचं तिने बघावं. सो लग्नाच्या अपेक्षांमध्ये सुद्धा हे येतं, आमच्या मुलीचं पॅकेज 50,000 रुपये आहे पण त्याच्यावर त्या मुलांनी अवलंबून राहू नये. आणि हे पालकांकडनं अननोईंगली इतकं सहज बोललं जातं ना की हेच त्या मुलीलाही किंवा मुलालाही वाटायला लागतं की हेच बरोबर आहे जर माझ्या आईबाबांना वाटतंय तर. म्हणजे बघा, एका बाजूने आपण पर्सनल स्पेस डिफाईन करतो पालक म्हणून, आणि ती पर्सनल स्पेस अगदी रिजिडली डिफाईन झाली की मग त्यांना म्हणतो आता कॉमन स्पेसमध्ये या. याच्यावरती एक किस्सा मला आठवतो की मागे एक मुलगी अनुरूपमध्ये होती आणि मुंबईत राहणारी, आणि ती म्हणली की बेडरूम स्वतंत्र पाहिजे. तर हां, मग ही अपेक्षा असू शकते की असण्यात काही चूक पण वाटलं नाही मला ऐकल्यानंतर की नवरा बायकोची बेडरूम वेगळी असली पाहिजे. आता मुंबईसारखं ठिकाण असलं, महाग असलं तरी काय झालं. ते म्हणले नाही, आमची बेडरूम वेगळी, माझ्यासाठी एक वेगळी बेडरूम पाहिजे, आणि माझा पगार मी तो माझा पॉकेट मनी, बाकी घर चालणं त्याच्या पैशावरती. तर या कुठेतरी गडबड होते का, आणि या चमत्कारिक अपेक्षा याच्यात कुठेतरी मटेरियलिस्टिक गोष्टींवरती येतात का? नाही. आणि मला सगळ्यात गंमत अशी वाटते की सगळ्या पालकांचं जे आयुष्य गेलेलं आहे ना ते असं माझ्या संसारातल्या चमच्यापासून मी केलेलं आहे अशा नोटवरती गेलेलं असताना सुद्धा पालक मुलांनी पडताच कामा नये असा ज्या वेळेला विचार करतात त्यावेळेला तिथे सगळे प्रश्न हे तयार होतात. आणि आम्ही तर आमच्या पालक गप्पांमध्ये किंवा सगळ्या कार्यक्रमांमध्ये सांगतो की तुम्हाला गरज नसली ना तरी मुलांकडनं पैसे घ्या, कारण पैसे द्यायची सवय पण व्हायला पाहिजे. आणि मग काय होतं या सगळ्यामध्ये, मुलांकडे पुष्कळ पैसे असतात आणि जेव्हा त्यांचं लग्न ठरतं तेव्हा हनीमूनला कुठे जायचं या मुद्द्यावरनं अनेक लग्न मोडताना दिसतात. हो, कारण तो समजा म्हणला आत्ताच गेल्या आठवड्यात लग्न असं ठरलेलं होतं, तो मुलगा IAS ऑफिसर आहे
हां, पण IAS असला तरी त्याला आत्ता काय अशी 12 लाखाचं आणि 18 लाखाचं पॅकेज काही नाही आहे. 2 वर्षापूर्वी तो IAS झाला आहे, याचाच अर्थ तो अत्यंत टॅलेंटेड आहे आणि त्याला एक 50-60 हजार वगैरे मिळतात. तर तो तिला असं म्हणला की आपण मस्त ट्रेननी जाऊ, चांगल्या पद्धतीचं आपण बुकिंग करूया, गप्पा होतील आपल्या खूप, आणि आपण छान 7 सिस्टर्स वगैरे या भागामध्ये जाऊया, आपला भारत बघू आपण, आणि सुरुवात आपण आपल्या मातृभूमीपासून करू. असे सगळी वाक्य ना हल्ली कुठल्या कुणाच्या शब्दकोशातच नाही आहेत, मातृभूमी वगैरे. तर ती म्हणली काही काय, मला मॉरिशसला जायचं आहे. हां, तर या मुद्द्यावर ना त्यांचं आत्ता लग्न मोडलं.